धन्यवाद डीजे, थँक यू सो मच. धन्यवाद डीजे. आज वार शनिवार, हनुमंतरायांचा दिवस आणि ही स्पर्धा देखील त्यांच्या नावाने आपण पाहतोय. जे हनुमान चषक पायगाव. हनुमान नाव घेताच मनबल दुनावते, भीतीचे सावट दूर पळून जाते. आज हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या ठिकाणी या स्पर्धेला मात्र सुरुवात करूया. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा आलाय पण वैभव धून सरांचा. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आहेत. एका बाजूने आपण पाहणार आहोत अष्टभुजा स्फोट लहुपाडा, तर दुसऱ्या बाजूने वाघोबा स्फोट टिवरी. पहिला बॉल तेज तरार महेश, तर ऑन स्ट्राइक वरती बॅटर निलेश परेड आणि त्याला साथ देण्याकरता करण नायक महेश भोईर. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. महेश भोईरचा पुढचा बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक मात्र खेळला गेलाय. स्टेट ड्राईव्हचा फटका होता. अगदी सॉफ्ट हँडने हा खेळला होता. खाली क्षेत्र होतं समोरचं. 2 धावा मात्र या दुसऱ्या बॉल वरती पूर्ण केलेत. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस. हा डॉट बॉल येतोय. जवळजवळ आपण पाहिला तर मग हलकासा डाव्या एष्टीवरून जाणारा बॉल होता. क्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केले होते. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्ले अँड मिस. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. या मैदानावरती भरपूर काही धावा होत आहेत, चेस देखील होत आहेत, विकेट देखील पडतायत. मग सर्व काही योग्य रीतीने आपल्याला जरूर पाहायला मिळाले. 2 चेंडू डॉट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न प्रेशराइज झाला होता फलंदाज निलेश परेड आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होईल. निलेश मात्र बाद झालेत. जे स्टार्ट मात्र करून द्यायची होती ना, ते स्टार्ट मात्र या ठिकाणी करता आलं नाहीये. जय अष्टभुजा स्फोट लहुपाडा अँड वाघोबा स्फोट टिवरी. वाघोबा स्फोट टिवरी म्हटलं तर निश्चितच आमचे बंधू रवींद्र ठक्कर, जे सध्या ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आपण पाहतोय. त्यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील येतोय डॉट आणि रवींद्र ठक्कर यांनी देखील आम्हाला भरपूर सहकार्य केलंय. एक कॉल केला, दादा आम्हाला थोडी मदत हवी आहे. लगेच तिकडनं शब्द निघाला, काय हवंय ते फक्त सांग. आणि निश्चितच या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर मग संपूर्ण जे सन्मान चिन्ह आहेत ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर केले गेलेत. म्हणूनच रवींद्रजी ठक्कर साहेबांचा देखील मी खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सध्या मॅचच्या दिशेने फोकस करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते संपन्न झाले. आता मात्र 6 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. कारण नायकचं चालणं खूप गरजेचं असेल यावेळेस या मॅच मध्ये. अक्षरशः पहिल्या ओव्हरमध्ये बॅकफूट वरती संघ पाहायला मिळतोय टिवरी. पहिला बॉल या ठिकाणी पण पाहिला तर समीर बुरगुणचा
अव्हांतरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गती खूप होती परंतु लेंथ आपण पाहिली तर योग्य दिशेला नव्हती. पुन्हा एकदा नो बॉल हाताळलाय. अगोदरचा वाईट, त्याच्यानंतर नो. यस, डिसिजन पेंडिंग आहे. नो आहे की मग वाईट, चर्चा मात्र आमचे दोन अंपायर त्या ठिकाणी करत आहेत. योग्य तो डिसिजन मात्र पोहोचवला जाईल. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या मान्यता प्राप्त पंच आहेत. चांगले अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून झाली आहे. यस, इट इज अ वाईट बॉल. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. अजून एक वाईट बॉल. या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये मागच्या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड पाहायला मिळालाय. आयुष वाघे याच्या माध्यमातून 6 वाईट बॅक टू बॅक फेकले होते परंतु त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न यावेळेस समीर भुरकुंच्या माध्यमातून केला गेलाय. यावेळेस मात्र लाईनच्या बाहेर हा चेंडू पिचिंग होताना पाहिलाय. यस, क्रीजच्या लाईन वरती जर बॉल लँड होत असेल तर तो नो असणार आहे, कारण आपल्या असोसिएशन मध्ये ही नियमावली आहे. डिसिजन पेंडिंग. बॅक टू बॅक 3 तर वाईट आलेत परंतु इथे पाहूया चौथा बॉल फेकला गेलाय आणि यस, तिसऱ्या अंपायर कडे हा डिसिजन सोपवला गेलाय. यस, नो बॉल असणार आहे. क्रीजच्या बाहेर हा चेंडू पिचिंग झाला होता, त्याच कारणास्तव आपण या ठिकाणी नो बॉल हा जाहीर करतोय. म्हणजेच येणारा पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग हा नो बॉल कुठेतरी संजीवनी देणार आपल्याला पाहायला मिळतोय. टाइम स्ट्रोक ऑन साइडला एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं तुमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 7 आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये लेंथ अँड लाईन मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळालाय समीर भुरकुण याच्या गोलंदाजीमध्ये. परंतु समीर ह्या गोलंदाजीसाठी ओळखला जात नाहीये. विकेट टेकर गोलंदाज आहे. पुढील बॉल हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हातांनी ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केले. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 8 आकड्यावरती.
षटकातील पुढील बॉल. यावेळेस स्विच हिट, खाली क्षेत्र आहे. प्रयत्न खूप चांगले केले होते चेंडूला अडवण्याकरता, परंतु चेंडू आपण पाहिला तर मग निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. करणच्या बॅट मधनं 4. धन्यवाद, थँक्यू सो मच. धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले ते म्हणजे एकंदर 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, यशस्वी देखील होतोय, परंतु तेवढा स्ट्रोक आपण पाहिला तर पॉवरफुल नव्हता. सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 13 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. यावेळेस आणखी एक सुंदर फटका आहे ऑन साइडला. ओहो, दिनेश त्या ठिकाणी होते, थोडेसे स्लिप जरूर झाले होते, परंतु 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर काय जबरदस्त षटकार मात्र सूरजच्या बॅट मधनं पाहायला मिळाला होता. बॉलच्या मिनिट मध्ये आले, त्याच्यानंतर बॉलला रीट केलं आणि पहा किती सुंदर स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केला होता. परंतु त्यानंतरचा बॉल आपण पाहिला तर चांगला खेळलाय यावेळेस या ओव्हर मध्ये सूरज माळी. धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 21 या आकड्यावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून अजूनही 20 ते 30 धावा जरी जोडल्या तर निश्चितच एक चांगला फायटिंग टोटल स्कोर हा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. विशाल थापड संघाचे संघनायक. यावेळेस आपण पाहतोय स्विच हिटचा फटका. काय जबरदस्त परिपूर्ण रीट केला गेला आणि एक चांगला स्ट्रोक ऑटोमॅटिकली केला गेलाय. करण नायक नाही तर मग यावेळेस खलनायक बनण्याचा प्रयत्न करतोय आणि तो सक्सेसफुल होताना देखील आज 2 डुकले आलेत, छोटे आणि मोठे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. जयश्री डुकळे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि तक्ष डुकळे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. दोघांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आजच्या या 4थ्या दिवसामध्ये. जय हनुमान चषक पायगाव 2025 चा हा महासंग्राम. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, खाली क्षेत्र आहे, परंतु या ठिकाणी दिनेशचं कौतुक करावं तेवढं कमी. जवळ लॉंग ऑन वरून डीप मिड विकेट पर्यंत अगदी वेगाने धावत गेले आणि चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. काय जबरदस्त प्रयत्न आणि सक्सेसफुल होताना जरूर पाहायला मिळाले. कदाचित हा चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाले असते तर 4 धावा जरूर आल्या असत्या, परंतु 100% गुण जरी दिले ना या क्षेत्ररक्षकाला तरी सुद्धा कमी.
दिसतील ज्या प्रकारे हा चेंडू अडवला गेला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठी विकेट. सूरज माली जातील डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक दुसरा वाघोबा स्पोर्ट तिवरी या संघाला. चांगले बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये सूरज माळी. कॉन्फिडन्स थोडस हाय लेवलचं पाहायला मिळालं होतं. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरले गेले आणि स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झाले. विशालचा पुढील बॉल, यावेळेच्या क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर बळंगे. इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मात्र ठिकाणी प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर मग पोहोचलं गेले 30च्या घरामध्ये. इथून अजून आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील या षटकातील 2. विशाल थापड संघाचा संघनायक आहे. एक मोठा फटका जरूर त्याच्या ओव्हरमध्ये आलाय, परंतु त्याच्यानंतरचा कमबॅक चांगला पाहायला मिळालाय. चांगली क्वालिटी आहे बॉलिंग मध्ये. डायरेक्ट हिट, परंतु एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होते. बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल मात्र पूर्ण होताना आपण पाहतोय. तिसऱ्या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. हो, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने हा बॉल मात्र या ठिकाणी फेकला गेला आणि अशा प्रकारे षटकाची झाली या समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेत. लॉस 2 विकेट. इथून तुमची जी ड्युटी आहे ना, तुमचे जे कर्तव्य आहेत ना, ते तुम्हाला मात्र पूर्ण करावा लागतील. अजून सुद्धा 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे घेण्याचा माणूस या ठिकाणी दाखवावा लागेल. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हा चेंडू डाव्या स्टेज सोडून जाणार होता. निमिष थापडला आपण पाहतोय. व्हाईट बॉल न मात्र सुरुवात केली आहे. इथून करण नायक याला आपली रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, कर्तव्य हे स्वीकारावे लागतील. कारण ज्यावेळेस तुम्ही जिम्मेदारीचं, जबाबदारीचं क्रिकेट खेळाल तिथेच मात्र योग्य घडाल. यावेळेस अगदी बॅटच्या रडार मध्ये काय जबरदस्त परिपूर्ण रीड केलं गेलंय. एक सुंदर स्ट्रोक मात्र ठिकाणी अटेम्प्ट केलाय. 6 षटकार. धन्यवाद डीजे. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर बिगिनिंग थोडीशी सुरुवात ही खडतर झाली होती, परंतु शेवट चांगला होताना या ठिकाणी दिसतंय. व्हाईट बॉल. ओव्हरच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धाव फलक पोचले गेले 39च्या घरामध्ये. 39 धावा धाव फलकावरती.
ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताने एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? ओहो, चेंडूची फेकी चुकीच्या एंडला आली आणि त्याचा बेनिफिट या ठिकाणी मिळाला जाईल. वाघवस्फोट तिवरी संघाला 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धावफलक पोचले गेले 41. मिस्टेक चूक या ठिकाणी करताना जरूर पाहायला मिळाले. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक महेश भोईर होते, त्यांच्याकडनं चुकीचा थ्रो. यावेळेस मात्र बॉलला सोडून दिलंय. इथून आता आपण पाहिलं तर मग थॉट करून चालणार नाहीये, विचार करून चालणार नाहीये. इथून तुम्हाला चांगला क्रिकेट खेळावा लागेल. या स्लॉग वरचं षटक चालू आहे. यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चितच रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र परतावं लागेल. जयेश वर्गना, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ओहो, हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलंय. दोन मात्र पूर्ण होत आहेत. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 44, 44 आकड्यावरती. हा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अजून एक बॉल मात्र शिल्लक आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपन्न होतोय. 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 11च्या सरासरीनं. इथून ह्या धावा चेस करण्याकरता टार्गेट जे आहे ते 45 आहे. 45 धावा मात्र बनवाव्या लागतील हा मॅच जिंकण्याकरता. चांगला क्रिएटिव्ह हा मॅच आपल्याला पाहायला मिळाला. रचनात्मक ही मॅच. चला टॉस साठी रेडी राहायचंय. सत्यनारायण स्फूट गावराईपाडा आणि आई ग्रुप भाटपाडा या 2 संघांमध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करतोय आपण आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. टॉस बॉक्स आपण पाहिला तर स्वर्गीय रिचाताई धनंजय गवळी, त्यानंतर स्वर्गीय संदेश मनोहरजी गवळी यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपण पाहतोय. त्याच्यानंतर 2 खेळाडू कक्ष आहेत. स्वर्गीय चंद्रकांत मुकुंद मडवी खेळाडू कक्ष, त्याच्यानंतर स्वर्गीय कृष्णा नाना गुळवी खेळाडू कक्ष, समालोचन कक्ष देखील आहेत. समोर आपण पाहतोय आणि भरपूर मान्यवरांचे कटआउट देखील मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. तर सर्वांचा मी पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे, परंतु 2 संगणक यांना आम्ही आवाज देतोय. सत्यनारायण स्फोट गावराईपाडा आणि आई ग्रुप भाटपाडा या 2 संघाच्या संगणकांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज एक से बढ़कर एक
मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील. कारण सर्व संघ आपण पाहिले तर टॉप 10 चे संघ आहेत. त्यातील पहिला मॅच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आई ग्रुप आई अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा आणि वाघोबा स्पोर्ट तिवरी या दोन संघामध्ये. तर पुढच्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल या स्पर्धेचे मुख्य समालोचक आमच्या सहकारी समालोचक मित्र जयेश डुकले सर आम्हाला जॉईन होतात. थँक्यू. रावण का संहार किया इस युग में 100 रावण फिर राम ने अवतार लिया. धन्यवाद. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. प्रथम वंदन गणरायाला करतोय सुरुवात शुभ कार्याला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. त्याचनंतर हकीला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीर मातेला वंदन करतोय. पायगावात आहोत तर नक्कीच पायगावाची आई गावदेवी मातेला वंदन करतोय. आणि आज शनिवार अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान तुला एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. जय हनुमान चषक पायगाव 2025 चौथा दिवस स्पर्धेचा. आणि मी समालोचक जयेश डुकले आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. लक्ष आहे एक फाईट वाला मुकाबला. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध आई अष्टभुजा लहुपाडा. धावा लगावल्यात फलकावर. आता मात्र डिफेन्स करण्याची जबाबदारी आहे. बॉलिंग ट्रॅकवर जयेश. समीर आणि निमेशची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. पहिला चेंडू अपील केली होती परंतु बॅटचं इनरेज होतं आणि तिथेच आपण बघितलं तर सिलिमिडानला चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली. संघाचं धावफलक ओपन केलंय, खातं ओपन केलंय. अगदी संघ पण बघितला तर आई अष्टभुजा लहुपाडा संघ म्हटला तर मग विशाल दादांचा हा संघ पाहतोय आपण. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग वाघोबा स्पोर्ट्स टिवरी सूरज माळी असतील, जयेश असतील, चेतन असतील. सुंदर चेंडू पाहतोय. मनगटी फटका मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की जसं म्हणतायत ना, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि करा आणि खराब चेंडूचा अपमान करा. 2 चेंडू आलेत, 2 धावा. रुपेश थारकर आमच्या सोबत जोडलेले आहेत ॲज अ स्कोरर. फटका खेळण्याचा मोह आवरेल का? झेल आला होता परंतु तो पकडण्यामध्ये कमी पडला. आणि पाहिलं आपण तर मग काय घडलंय तर कुठेतरी ते चूक होताना पाहायला मिळते. आणि चुकीचा मोबदला पाहिला आपण तर मग झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. चला 2 संघनायक आलेले आहेत. आपण टॉस करून घेऊया. टॉस बॉक्सच्या दिशेने वळूया. या ओव्हर नंतर आपण टॉस करूया. यावेळेला मिस टायमिंग चेतन खाली. आणि या वेळेला मात्र आपण पाहिलं तर झेल मिळाली आणि पहिली विकेट जाईल खात्यामध्ये. जयेशच्या पहिली मोठी सफलता प्राप्त केली. पहिला मोठा धक्का आई अष्टभुजा लहुपाडा वसई या टीमला. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी ओळखला जाणारा संघ आपण पाहिला ना तर मग आई अष्टभुजा लहुपाडा टीम, ज्यामध्ये आता पण पाहिलं तर मग येथील मैदानाच्या आतमध्ये निमेश दिनेश समीर असतील, महेश असतील, हे 4 पॉवर हाऊस खेळाडू आपण बघितलं तर भरपूर डिफेंड करत असतं या संघाचं भवितव्य. आणि नक्कीच एक विकेट जरी आपण पहिले गमावले परंतु आपण पाहू शकते ना की मैदानाच्या आतमध्ये आता दिनेश आले. तर या दोन्ही खेळाडूंचा खेळ आपण बघितला ना तर तितका स्ट्रॉंग आहे. अनेक असे मैदान गाजवलेत या खेळाडूंच्या माध्यमातून
आणि आज पुन्हा एकदा या हनुमान चषकामध्ये ते दाखल झालेले आहेत. मग आपण बघितलं की वाघोबा टिवरी देखील त्या संघाला हलक्यात नाही घेणार आहे, कारण की वाघोबा टिवरी टीमकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. बघा आल्या आल्या मोठा फटक्याने केलाय मोठा धमाका. ही आहे खासियत या खेळाडूची आणि चेंडू पाठवलाय सीमारेखा पार. हा आलाय षटकार. समझा है सब में है समझाऊं ऐ लंकापति विभीषण. धन्यवाद जे अगदी आपण पाहिलं काय सुरुवातीला आपण पाहिलं की थोडंसं एक लक फॅक्टरने साथ दिलं होतं समीरने, परंतु समीरला त्यांनी कॅच सुटल्यानंतर त्या लक फॅक्टरचा मात्र फायदा आता आपण पाहू शकतोय की उचलता आला नाही आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक माइंडसेट, एक आक्रमक क्रिकेट ही त्यांची नॅचरल ओळख आणि ती दर्शवली. आल्या आल्या षटकार ठोकला. यावेळी मनगटी फटका चांगला ड्राईव्ह खेळला गेलाय. लॉंगांच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळत आहे. करणचं अगदी आपण पाहिलं धाव मात्र मिळेल तिथे एका धावेने संघाची टोटल पोहोचली आहे 11च्या घरामध्ये. लक्ष आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आहे 45 आणि त्या अनुषंगाने मात्र वाटचाल करायची आहे आणि मला तरी वाटते की आत्तापर्यंत पोहोचलेत, कारण की जवळजवळ ही सरासरी आपण पाहिली आहे ना, तर 11.25 सरासरी. पहिले षटक पूर्ण झाले तर आपण टॉस करूया, जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. 2 कर्णधार, एका बाजूने आय ग्रुप भाटपाडा, दुसऱ्या बाजूने पण पाहिला तर मग श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा, तर परेड बंधू पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या बाजूने लोंढे ब्रदर्स पाहणार आहोत, विलासदादांना आणि त्याचनंतर विनोददादांना. बघा टॉस झालाय, आय ग्रुप भाटपाडा टीमच्या बाजूने टॉस गेलाय. बघूया डिसिजन देखील पोहोचेल. तत्पूर्वी आपण लेखाजोखाकडे आपण नजर टाकूया. पहिल्या इनिंगमध्ये कशा प्रकारचा खेळ राहिला. बघा सुरुवातीला थोड्या धावा कमी आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर थोडंसं आपण बघितलं सूरजने जो परफॉर्मन्स दिला एक चांगल्या स्थितीमध्ये आणलं. फिनिशरचं काम थोडं प्रमाणात बघितलं आपण ना, तर मग तिथे चांगल्या प्रकारे करणे देखील केला. चांगलं क्रिकेट दर्शवलं गेलं आहे वाघोबा स्पोर्ट्स टीव्हीने. बघा फाईट ही मोठी होताना पाहायला मिळते. आता षटक क्रमांक 2 करण, त्याला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. पंच वैभव धुम जे काल मात्र आपण बघितले तर अनुपस्थित होते, परंतु आज पुन्हा एकदा जॉईन आहेत, कारण की जवळजवळ पहिल्या दिवसापासून भरपूर चांगली पंचांची भूमिका पूर्ण केली आहे. तर वेळेच्या बाबतीमध्ये जास्त वेळ खर्च करू नका ही विनंती करतोय. हिमांशू देखील जॉईन झाले. तर मला कालच्या दिवसामध्ये काय बॉलिंग केली होती हिमांशू यांनी, जबरदस्त. चला वेळेच्या बाबतीमध्ये प्लीज अंपायरने एक इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. पंचांनी सांगितलंय स्क्वेअर लेग की हा नो बॉल आहे. अगदी काय घडलंय 1 2 3 4. यस, बघा तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट 4 खेळाडू लावू शकत नाहीयेत आणि ते लावलेत, कारण की पंचांच्या मागे तुम्ही एक जरी अतिरिक्त एक्स्ट्रा खेळाडू ठेवतायत तर ते तुमच्यासाठी महागात पडेल. फील्ड सेट अप करत असताना ह्या देखील गोष्टी असताना ते लक्षात असायला हवा, कारण की तुम्ही जर 4 खेळाडू मागे ठेवणार तर मग एक्स्ट्रा खेळाडू जर मागे असेल तर मग ते पंचांच्या निदर्शनात आलं आणि त्यांनी दर्शवलं गेलं की हा नो बॉल आहे. मग बघा आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत असताना पाहायला मिळेल. पण अगदी आपण बघितलं ना तर फ्रीडचा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. फ्रीडचा चेंडू पाहतोय, उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे कॅच सुटला जातोय, फरक नाही पडला असता पकडला असता तरी, कारण की फील्डचा चेंडू होता. धावा मात्र 2 मिळत आहेत.
परंतु बघा इथे मॅचला तुम्हाला जिंकण्यासाठी एक असं मोमेंटम क्रिएट करायचं आहे, परंतु कुठेतरी अशा ह्याच्यात मिसफिट होत आहेत, चुका होत आहेत ना. त्यामुळे काय होणार आहे की हा मॅच ना तुमचं जिंकण्याचं जे स्वप्न असेल ना तर ते अधुरं राहू शकते. बघा तुम्ही बरोबरीचं एक लढत द्या समोरच्या संघाला, थोडंसं प्रेशर बिल्डअप करा. नक्कीच समोरचा संघ कितीही चांगला असो की त्याच्यावर देखील दडपण येत आहे हे पाहिलं आहे आपण अनेक वेळेला, परंतु त्याच्यासाठी परफॉर्मन्स एकाच नाही आहे तर सगळ्यांचं तितकं चांगलं मिळणं अनिवार्य असतं. हा थोडा धीमा टाकलाय, चांगला चेंडू पाहतोय आपण, गती कमी केली, टप्पा चांगला ठेवला, ऑप्टमच्या बाहेरची लाईन पाहायला मिळाली. धावसंख्या 16 धावा पाहायला मिळत आहेत. 45चं टार्गेट आहे, 45-45. रोहित शर्मा जर्सी क्रमांक 45 या खेळाडूची आठवण होते जेव्हा 45चा आकडा डोळ्याच्या समोर येतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आता पाहिले आपण, थोडंसं दडपण निर्माण झालंय दिनेश या खेळाडूवर. बघा 2 डॉट चेंडू आल्यानंतर अगदी इथे प्रेशरला कॅरी ऑन केलंय. वसई विभागातून बिलॉंग करणारे जे संघ खेळाडू असतील परफॉर्मन्स नेहमीच चांगले देत आहेत. बघा ना की मागच्या वर्षी देखील एक परफॉर्मन्स अगदी चांगलं मिळालं होतं, कारण की वसईतून बिलॉंग करत असताना बेनापट्टी टीम, आणि याही वर्ष पण बघितलं तर बेनापट्टी टीमने प्रथम पारितोषिक 1 लाख रुपयाची स्पर्धा जिंकण्याचा कारनामा केलाय. वेळेला उंची जास्त आहे, लांबी किती आहे, लांबी देखील तितकीच आहे. सुंदर फटका, आसमानी तुफानी सुलतानी, आणि हा आलाय षटकार. गणपती देवा ऐकून धावा, धंदा वाढव आमची कोल्यांचा. गणपती बाप्पा विघ्न हरता, सुख करता, दुःख हरता. जेव्हा पण आपण बघितलं ना की संकट येतं तेव्हा गणपती बाप्पाला वंदन करतो, नमन करतो. सध्या तरी संकट हे वाढवण्याचं कार्य केलं जाते, परंतु 14 चेंडू आणि 23 धावा ह्या मॅचची कहाणी अजून सुद्धा आहे. ही मॅचची अधुरी कहाणी कोण पुरी करेल ते देखील पाहूया. जो स्ट्रगल करणारा फलंदाज होता, मात्र एक षटकार पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून प्रेशर गोलंदाजावर आलाय. 23 धाव्यांची गरज. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू हवेत पाहायला मिळतोय. डिस्टन्स कव्हर केलंय का? हो, यस. पुन्हा एकदा लागोपाठ हा दुसरा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. आणि या मॅच मध्ये अगदी आपण बघितलं ना तर पूर्णपणे येत असताना धंदा वाढव आमची कोल्यांचा. गणपती देवा ऐकून धावा, धंदा वाढव आमचे कोल्यांचा. गणपती देवा ऐकून धावा, धंदा वाढव आमचे कोल्यांचा. थँक्यू. गणपती देवा ऐकून 13 चेंडू 17 धावा. आता पाठीमागे फटका खेळलाय, फाईनली घेऱ्यामध्ये आहेत, त्यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. या षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात आणि त्यामुळे आई अष्टभुजा लवपाडा टीम पूर्णपणे फ्रंट फुटवर येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ पूर्ण होते, फलकावर 32 धावा. आता राहिल्यात 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज आई अष्टभुजा लवपाडा संघाला. घेऊया एक डीजे ब्रेक, डीजेकडे वळूया आणि त्यानंतर जय हनुमान चषक पायगा 20-25 मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया. थैंक यू डीजे. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक न पड़ जाए चोट पत्थर पर, तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. संघर्षाशिवाय पर्याय नाही या जीवनामध्ये. 12 चेंडू 13 धावा. रिव्हर्सचा फटका अतिशय चांगल्या प्रकारे अटेम्प्ट केलाय, सक्सेस देखील झालाय. हा इव्हेंटफुल पाहतोय आपण, दर्जेदार स्ट्रोक, अगदी चौकार, 4 धावा. आदे पुंजेचा तो मन करी, लाने थोरांचा सांभाळ करी. थँक्यू डीजे. निलेश बॉलिंग ट्रॅक वर आलेत, परंतु त्यांचं स्वागत चौकाराने केलंय. 11 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. सामना एकतर्फा आता करण्याचा प्रयत्न, स्लॉक करण्याचा प्रयत्न, मात्र पाहिलं आपण कीपर चुकलेत. पूर्णतः चेंडू थांबत नाहीये इथे. लागोपाठचा हा दुसरा चौकार येत असताना पाहायला मिळते, परंतु हा बाईच्या स्वरूपात आहे. फरक काय नाही पडणार, कारण की फरक काय पाहिजे तर धावाच पाहिजेत ना, आणि ते आल्यात.
थँक्यू. या गाण्याकडे देखील आपण जाणार आहोत. 10 चेंडू आणि 5. फ्लिकचा फाटका, मनगडी फाटका, फ्लिक ऑफ द रिक्स अँड गेम फिनिश. सामना जिंकलाय अगदी सहज सोप्या पद्धतीने अष्टभुजा लवपाडा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. मॅन ऑफ द मॅच ऑन अँड ओनली मिस्टर दिनेश. आमच्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. कुमुकू बघतोय चांगला, आमचे पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. थँक्यू डीजे. बघा ह्या गाण्याकडे आपण नजर टाकली आहे. नंतर मग भिवंडीमध्ये आहोत तर मग थोडंसं आणखीन आपण पुढे जाऊया, कारण की अंजूर फाटा ह्या विभागात, कारण की माऊली घोरपडे असतील आणि श्रेया घोरपडे असतील आणि त्यांच्या माध्यमातून हे गीत मात्र हे गायला गेले. भरपूर या गीताला इतकी या महाराष्ट्रामध्ये पसंती मिळाली ना, की ह्या 2 लहान मुलांचं इतकं कौतुक होताना पाहायला मिळालं. भरपूर, कारण की जेव्हा त्यांचे पिताश्री त्यांच्याशी चर्चा देखील झाली होती ना, बघा त्यांची